महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा पेच वाढला असून ऐन विधानसभा निवडणुकीत मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं सोडवला नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य पदाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवलाय। तसंच येत्या काही दिवसात पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आबासाहेब पाटील यांनी दिलाय। राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून उपोषण तसंच आंदोलनं सुरू आहेत, परंतु मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही तसा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केला। विविध खात्यातील ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून भरती झालेल्या मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न, ईडब्ल्यूएस मधून भरती झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केले जातात, यासाठी भाजप पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक पाठपुरावा करूनही प्रश्न सोडवले जात नसल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही। सरकारमधील तिन्ही पक्ष यासाठी जबाबदार असल्यामुळे मराठा समाजात प्रचंड चीड निर्माण झाली असून भाजपचे पदाधिकारी असल्यानं समाजातील या रोषाचा सामना सतत करावा लागत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। पक्षाच्या माध्यमातून जर मराठा समाजाचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर पक्षात राहून काय उपयोग, तेव्हा मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं। आज झालेल्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत हा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चानं जाहीर केला। यावेळी तेजेंद्र पोटे, विकास पाटील, सचिन थोरात, राजेंद्र बोरगे, सचिन पाटील, संदीप पाटील, सुनील पाटील तसंच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पण आज कुठेतरी आम्हाला अनकम्फर्टेबल फील होतंय। त्याचं कारण की आता आमचे मुलं शिक्षणातून बाहेर पडायला लागले, निवड झालेले विद्यार्थी बाहेर पडायला लागले, आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे। ह्यावरती कुठलाही निर्णय न झाल्यामुळे आम्ही मराठा समाजाच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी या पदाचा मी राजीनामा देत आहे। साहेब, आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, जरांगांनी देखील असंच हे केलं आहे। आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होतात किंवा एक समन्वयक होतात। जरांगेंचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांमुळे राजीनामा म्हणजे आरक्षणाचा किंवा मराठ्यांचा प्रश्न आहे तो प्रलंबित राहिला आहे, नेमका आपला दोष कोणावर आहे? आमचा स्पष्टपणे मराठा समाजाचा विषय, सत्तेत कोण होतं? तीन पक्ष सत्तेत होते। तीन पक्ष चालवणारे कोण होते? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते। ह्या तिघां पण तेवढेच आहेत, दुसरे विरोधात कोण होते? तीन पक्ष होते, म्हणजे हे सगळेच आहेत। जर विरोधकाने हा प्रश्न आक्रमकपणे मांडला असता, सत्ताधारीने सोडवला असता, सत्ताधारीने सोडवण्याची इच्छा व्यक्त केली असती, त्यांनी सोडवला असता। याच्यामुळे हे सगळेच मराठा समाजा संदर्भामध्ये निर्णय घ्यायला कोणी तयार नाही। त्याच्यामुळे मराठा समाज आता सज्ज आहे, आमचा निर्णय आम्ही घेऊ आणि मतदारातून तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, हे मराठ्यांचा पूर्ण ठरलेलं आहे। आणि संपूर्ण राज्यभरामध्ये जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, समाज आहे, समाजातले कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही ठरवू पुढे काय। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. कोपरगावच्या चौकात शांती ही शिक्षिका आहे तर अनेक खेळाडू आहेत। कपिलबाई कीर्तनकार आहे तर अनेक मुली एसटी स्टँडवर बसची वाट पाहताना दिसून येतात। ज्या बस स्टँडवर कधी 1 ते 2 महिलाच दिसत होत्या, तिथे आज अनेक महिला प्रवास करताना दिसून येत आहेत।
हे सर्व शक्य झालं ते महिला सन्मान योजनेमुळे। या योजनेनं महाराष्ट्रातील महिलांना एसटी बस प्रवासावर 50% सूट दिली आणि प्रवास अधिक सुखकर आणि परवडणारा केला आहे। याचा फायदा असा झालाय की शांतीला घरखर्चासाठी जास्तीचे पैसे मिळाले, तर नैनला आपल्यासाठी धावण्याचे बूट खरेदी करता आले, तर कपिलबाईंनी कीर्तनशाळा सुरू केली। खेळ असो की व्यवसाय, महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत। देवाभाऊंनी ही योजना आणून महिलांना सशक्त आणि सन्मानित केले। अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या सोयींसह मर्क्युरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन काल ठाण्यात माजिवडा कापूरबावडी जंक्शन येथील हाय स्ट्रीट मॉलच्या तळमजल्यावर करण्यात आलं। या 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये गरजू आणि सर्वसामान्यांसाठी वाजवी दरात उपचार उपलब्ध होतील, असं मर्क्युरी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितलं। यावेळी मराठी तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही वैद्यकीय सेवा विशेषतः उल्लेखनीय असल्याचं प्रतिपादन मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलं। ठाणे शहरातील सरकारी तसंच खासगी रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येनं शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात। अशा परिस्थितीत मर्क्युरी हॉस्पिटलमुळे रुग्णांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला केईएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉक्टर अतुल गोयल, रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पंडित, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र घावट आणि इतर अनेक मान्यवरही उपस्थित होते। डॉक्टर विनीत रणवीर यांनी मर्क्युरी हॉस्पिटलमध्ये 14 बेड्स असलेले क्रिटिकल केअर युनिट आणि अत्याधुनिक 4 ऑपरेशन थिएटर असल्याचं सांगितलं। यामुळे गंभीर मेंदू शस्त्रक्रिया आणि इतर तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही। हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार करण्यात येणार असून येथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक नेहमीच उपलब्ध असेल, असंही त्यांनी सांगितलं। या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेता येणार असून गरीब तसंच श्रीमंत सर्वच रुग्णांना एक समान उपचार दिले जातील, असा त्यांनी दावा केला। मला वाटतं की ही ठाणेकरांसाठी आनंदाची बाब आहे। ज्या ठिकाणी हॉस्पिटल उभारलं गेलंय अतिशय लोकांसाठी इझी असलेलं लोकेशन आहे। त्यानंतर मी आता हे हॉस्पिटल पाहिलं तर अतिशय सुंदर आणि सुसज्ज, म्हणजे स्वच्छता, मुळात स्वच्छता असणं हॉस्पिटलची खूप गरजेची असते। अतिशय सुसज्ज आधुनिक टेक्नॉलॉजीने बनलेलं आहे हॉस्पिटल आणि सगळ्यात जास्त मला आनंदाची गोष्ट ही वाटते की सर्व मराठी तरुणांनी मिळून हे सगळं सुरू केलेलं आहे। सो आमची त्यांना मदत असेलच आणि आता अशा शुभेच्छा देऊ शकत नाही की येऊन तुम्हाला शुभेच्छाही रोज भरलेला असावं। तसं न करता मला असं वाटतं की जे गरजू आहेत त्यांच्या सोबत तुम्ही उभे राहा। ज्याला गरज लागेल अशा प्रत्येक दारात आलेला प्रत्येक पेशंट हा बरा होऊन गेला पाहिजे, अशा पद्धतीचं तुमच्याकडनं काम हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सर, अभी आप हॉस्पिटल के बारे में जानकारी ले रहे थे, देखने में तो वीआईपी लग रहा है, सर गरीबों के लिए यहाँ पे क्या सुविधा है? मुझे लगता है कि गरीब भी वीआईपी में आ सकते हैं। हमारे भारत सरकार के इतने सारे स्कीम है, अगर हॉस्पिटल ने वो ठीक तरीके से इस्तेमाल किए तो हर एक गरीब अच्छे हॉस्पिटल में इलाज ले सकता है। और आजकल हर एक के पास मेडिक्लेम है, मतलब 80% लोगों के पास अभी मेडिक्लेम होता है। सो मैं हर एक थानेगर को ये विनती करूंगा कि कुछ भी करो, पहले अपना खुद का मेडिक्लेम निकालो। अगर आपके पास मेडिक्लेम है तो आपको डरने की जरूरत नहीं है, आप अच्छे हॉस्पिटल में आपका इलाज कर सकते हो। क्रिकेटचे टुर्नामेंट मोठ्या प्रमाणात होतात, मात्र व्हॉलीबॉल स्पर्धा फार क्वचितच पाहायला मिळतात। ठाण्यातील भिवंडी मानकोली येथे लोढाप्पर व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकचे मालक नवीन शर्मा यांच्या माध्यमातून करण्यात आले। नवीन शर्मा यांच्या माध्यमातून सातत्यानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। यंदा लोढाप्पर व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। लोढाप्पर व्हॉलीबॉल स्पर्धेत 6 संघ सहभागी झालेत। प्रिन्स फूड, रॉयल सोडा, फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक, मॅक्स सर्व्हिस या संघांचा यात समावेश आहे। खेळाडूंमध्ये एक वेगळा उत्साह असून सर्वांकडून नवीन शर्मा यांचं कौतुक होतोय। नवीन शर्मा हे नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभे असतात। ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती नाही अशा मुलांना सहकार्य नवीन शर्मा यांच्या वतीनं करण्यात येतं।
यंदा व्हॉलीबॉल टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं असून सोसायटीतील रहिवासी यामध्ये सहभागी झाल्याची माहिती नवीन शर्मा यांनी यावेळी दिली. एक वेगळा उत्साह असून प्रत्येक खेळात हार जिती होत असते. प्रत्येकांना एक स्पर्धा म्हणून खेळावं, परंतु मनोरंजनाच्या दृष्टीनं सहभाग घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी खेळाडूंना केलं. तसंच तारक मेहता या मालिकेतील कलाकार यावेळी उपस्थित राहणार असल्याचं नवीन शर्मा यांनी सांगितलं. देखिए, सबसे पहली बात है कि मैं टेनिस क्रिकेट का कमेंटेटर हूँ और पिछले 28 साल में 1046 टूर्नामेंट कर चुका हूँ, लेकिन वॉलीबॉल का ये फर्स्ट टूर्नामेंट है. उसका कारण है कि फास्ट ट्रैक लॉजिस्टिक. नवीन शर्मा के बारे में इसलिए कहना चाहिए क्योंकि न्यूज वन है. इससे पहले उन्होंने रमेश पाटवाल, कहीं आईपीएल के खिलाड़ी को बुला के 5 स्टार में एक बहुत बड़ा लोगों को अवार्ड देने का फंक्शन रखा था लेदर का. लेकिन आप वॉलीबॉल की तरफ आए, हालांकि वो टेनिस क्रिकेट भी बहुत अच्छा खेलते हैं और वॉलीबॉल के टूर्नामेंट बहुत कम होते हैं. और इस जगह पे, इस एटमॉस्फेयर में, इस तरह के ग्राउंड पे वॉलीबॉल का टूर्नामेंट अगर कोई करा सकता है तो वो नवीन शर्मा ही करा सकता है. मैं आपके चैनल को भी मुबारकबाद देता हूँ, कॉन्ग्रेचुलेट करता हूँ. अच्छा कवरेज आप दे रहे हैं और इस टूर्नामेंट से आपके चैनल को भी एक अच्छा खासा नाम भिवंडी और उसके अतराफ में मिलेगा. आपके माध्यम से खिलाड़ियों को क्या मैसेज रहेगा? खिलाड़ियों को देखिए, खिलाड़ियों को हमेशा हमारे भारतीयों का मैसेज रहा है, कोई भी स्पोर्ट्स फॉर पीस एंड स्पोर्ट्स फॉर यूनिटी. हम भारतीय हमेशा स्पोर्ट्स को यूनिटी और पीस में देखते हैं, लेकिन वॉलीबॉल में स्टैमिना लगता है तो इसमें खिलाड़ियों को एक बहुत अच्छी फिटनेस आती है. हालांकि बहुत क्विक गेम रहता है, थोड़ा ओवर एक्साइटेड होते हैं खिलाड़ी. आप जज्बे से खेलिए, जोश से खेलिए, लेकिन ये ध्यान रखिए कि आप में डिसिप्लिन होना जरूरी है. आप जेंटलमैन होना जरूरी है. आप जब जेंटलमैन होंगे जब ही आगे बढ़ेंगे. टोटल 6 टीमचा सहभाग आजच्या या अप्पर ठाणे आपण जे इथे नवीन शर्मा फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक यांच्या सौजन्याने आपण जिथं आयोजित केलेला आहे. टोटल 6 टीम असतील आणि 6 टीम मध्ये हा थरार आपल्याला पाहायला मिळेल आणि अतिशय भव्य दिव्य असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळेल इकडे. ह्यापूर्वी आपल्या इथे व्हॉलीबॉलचे टुर्नामेंट्स एखाद झाली होती, परंतु या अशा लेवलला कधीच झालेली नव्हती. क्रिकेट टुर्नामेंट्स भरपूर होतात, परंतु अशा लेवलची मात्र यापूर्वी कधी झालेली नव्हती. आणि याचं संपूर्ण श्रेय हे फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक आणि नवीन शर्मा यांना जातं. खेळाडूंना काय सांगाल, कशा पद्धतीने खेळावा? खेळाडू खरं म्हटलं तरी सोसायटी लेवलची स्पर्धा आहे. इथे सर्व खेळाडू एकमेकांना ओळखतात आणि सगळे नेहमी एकमेकांसोबत खेळत असतात आणि त्यांना खेळाडू वृत्तीनेच खेळायला पाहिजे आणि ते खेळतातही. आणि त्याच्यामुळे विशेष काही सांगण्याची गरज नाही, कारण खेळाडू ते एकमेकांशी ओळखीचे असतात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मी एकुलता एक मुलगा असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. परिस्थिती कशीही असली तरी त्यांनी आपल्याला खूप प्रेमानं वाढवलं. जसं प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं तसंच माझ्या वडिलांचंही स्वप्न होतं की ते सेवामुक्त होईपर्यंत आपण करिअरमध्ये स्थिर होऊन जावं. परंतु आजच्या काळात नोकरीच्या बाबत घाईघाईनं कोणतीही चूक करायची नव्हती. त्यामुळे माझ्या वडिलांना रिटायर झाल्यानंतरही काम करावं लागलं. याच दरम्यान देवाभाऊ यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या माझा लाडका भाऊ योजनेची माहिती मिळाली. या योजनेचा लाभ घेतल्यामुळे आज आपण वडिलांना आत्मविश्वासानं सांगू शकतो की ते आता आराम करू शकतात,
कारण आपण आपल्यासाठी नोकरी शोधलीये.